नमस्कार. काल ज्या महानगरपालिकेचे निकाल लागले, त्याने एक गोष्ट स्पष्ट झाली मित्रहो, की बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या कष्टातून, मोठ्या हुशारीने आणि ताकदीने जी शिवसेना उभी केली, त्या काळात काँग्रेसचा बहारीचा काळ होता. सगळ्या देशभर काँग्रेस सत्तेत होती आणि त्याचा मोठा प्रभाव होता. अशा वेळेस बाळासाहेब ठाकरे उभे राहिले आणि त्यांनी मराठी अस्मिता जागी केली आणि मराठा मतदारसुद्धा उभा केला आणि महाराष्ट्रभर ही शिवसेना मोठ्या प्रमाणात पसरवली आणि सत्तेच्या जवळ नेली. अगोदर त्यांनी मुंबईत काबीज केलं आणि हळूहळू महाराष्ट्रात ते पसरले. त्यांच्याच काळात पहिल्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे त्या पक्षाचे सर्वस्वी झाले आणि मग अशा काही कलाटण्या भेटल्या की आज ज्या मुंबईमध्ये 30 वर्ष शिवसेनेची सत्ता होती, ती सत्ता संपली आणि तो पक्ष उघडा बोडका झाला. खरं तर इतर राज्यांसारखं आपल्याला मराठी अस्मिता, मराठी लोकांचा प्रभाव, मराठी भाषेचं वर्चस्व असणाऱ्या ह्या राज्यामध्ये तो प्रभाव टिकवता आला नाही. बाकी देशामध्ये बंगाली, तमिळ आणि केरळमध्ये अजूनही तो बऱ्यापैकी आहे. पुढे त्याची गत मराठी भाषेसारखी होईल आणि तिथेही बिगर मराठी असणारे उत्तर भारतीय पक्ष लवकरच त्या भाषिक राजकारणाला तिलांजली देतील. अर्थात हा भाषेचा विषय नाही किंवा भारतात जी राज्ये आहेत आणि ज्या ज्या राज्यामध्ये अलग अलग पक्ष निवडून येतात आणि राष्ट्रीय पक्षसुद्धा त्या ठिकाणी सत्ता मिळवतात, तेव्हा हा राष्ट्रीय पक्षाला दोष देणं नव्हे, तर मराठी अस्मिता किंवा भाषिक अस्मितेवर जे जे राज्य उभे आहेत त्या त्या राज्याची ही गत लवकरच होईल. ती लवकर म्हणजे पहिल्यांदा मराठी भाषिकांची झाली. खरं तर ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हा वटवृक्ष उभा केला, तो आज सुकला, तो जीर्ण झाला, जर्जर झाला असंच म्हणावं लागेल. आणि त्यासाठी मराठी माणूस जबाबदार आहे, नाही असं नाही, पण तो फक्त मतांपुरता जबाबदार धरता येईल. कारण मुळात हा वटवृक्ष ज्यांनी उभा केला ते बाळासाहेब ठाकरेंचे स्वतःला वंशज समजणारे, त्यांचा अभिमान बाळगणारे आणि हा पक्ष माझा आहे ही मालकी स्थापन करणारे आणि तसे बोलून दाखवणारे उद्धव ठाकरे यांची जबाबदारी सगळ्यात जास्त होती. ती त्यांना निभावता आलं नाही असं एकंदरीत दिसतं. कारण जोपर्यंत BJP आणि सेना बरोबर होती तोपर्यंत सत्ता होती आणि सगळ्यात जास्त जागा दोघं पक्षांच्या ह्या राज्यात निवडून येत होत्या आणि 2 नंबरचा पक्ष हा नेहमी शिवसेना असायचा. पण एकनाथ शिंदे तिथून बाजूला गेले आणि पवार साहेबांकडे उद्धव ठाकरे सरकले आणि मग पुढे सगळंच बिनसत गेलं आणि कुठलाही धरबंद राहिला नाही. ज्या पद्धतीने पक्ष उभा करायला हवा होता तसा उद्धव ठाकरेंना तो पक्ष उभा करता आला नाही आणि महत्त्वाचं जे कुणाचे ऐकावे आणि कुणाचे ऐकू नये याचं तारतम्य त्यांना सांभाळता आलं नाही. आणि मुळात राजकीय जी समज असते, राजकीय जी हुशारी असते, जो कावेबाजपणा असतो तो उद्धव ठाकरेंमुळे मध्ये नसल्यामुळे ही गत आज त्या पक्षाची झाली आणि त्याला कदाचित मराठी माणूस जबाबदार आहे असं हे नेते म्हणून मोकळे होतील, पण त्याला मराठी माणूस फारसा जबाबदार नाही. कारण मुळात ठराविक काळानंतर परिवर्तन होत असतं, लोकांमध्ये बदल होतो आणि लोकांचे विचारही बदलतात आणि काळही बदलतो.
पण काळाप्रमाणे पक्षाचं नेतृत्व खंबीरपणे उभं ठेवावं लागतं. पक्षाला एक कार्यक्रम द्यावा लागतो, पक्षाची एक नीती असते, पक्षाचा विचार असतो आणि ज्या कारणाने पक्ष उभा केला, ज्या मतदारांनी पक्षाला पुढे आणलं, तो मतदार जर तुम्हाला सोडून जात असेल आणि ते कारणं जर तुम्ही स्वतःहून सोडत असाल, तर मग ते समाजाला जबाबदार तुम्ही कसे धराल? कारण ज्या पद्धतीने बी-जे-पी सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्या काही कोलांटउड्या मारल्या आणि पक्षाची कुठलीही ध्येय धोरणं न सांभाळता ज्याच्या वळचणीला गेले त्याचे ते बनून राहिले आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निर्णय यांनी शिरसावंद मानला. मग शरद पवार साहेबांकडे गेल्यानंतर पवार सांगतील ते ऐकत गेले आणि काँग्रेसच्या पाठिंबाने मुख्यमंत्री झाले. खरं तर पहिली गंभीर चूक इथंच घडली. जेव्हा काँग्रेसच्या पाठिंबाने उभे राहिले तेव्हाच मराठी मतदार हा त्यांच्यापासून बाजूला गेला आणि शिवसेनेचा जो कट्टर केडर होतं ते केडरही सरकून गेलं. आणि मग जेव्हा एकनाथ शिंदे बी-जे-पीकडे गेले, त्यांनी पक्षात फूट पाडली, तेव्हा जे केडर शिवसेनेचं होतं त्याच्यातलं 70-75% केडर शिंदेकडे निघून गेलं आणि इथंच वाताहत उद्धव ठाकरेची झाली. पण त्यानंतर सुद्धा त्यांना सावरायला वेळ होता. वेळीच त्यांनी एक तर बी-जे-पीकडे येणं गरजेचं होतं किंवा मग पवार आणि काँग्रेसची तरी बाजू बरोबर ठेवायला हवी होती. या निवडणुकीमध्ये तेही झालं नाही. भाऊ एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसलाही सोडलं आणि पवारांनाही सोडलं. मग न घरचं न घाटका अशी त्यांची अवस्था झाली. म्हणजे त्यांना मतदान करणारा जो मतदार होता तो हिंदुत्व या विचाराने भारलेला होता, तो पहिल्यांदा बाजूला गेला आणि त्यानंतर काँग्रेसचा जो मतदार त्यांना थोडाफार हात देत होता तो बी राज ठाकरेमुळे बाजूला गेला आणि त्यांना तेही मतदान मिळालं नाही. म्हणजे एवढे वर्ष राजकारण करून ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हा प्रचंड वटवृक्ष उभा केला आणि तो पसरवला, तो फोफवला, त्याला छान अशी मधुर फळे आली, त्या वटवृक्षाला सुकवायचं काम, त्याला जर्जर करायचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आणि आज त्या उद्धव ठाकरेच्या पक्षाचा प्रभाव सीमित झाला, त्याला ग्रहण लागलं. तेव्हा याला कोणाला दोष द्यायचा असेल तो मराठी व्यक्तीला देईल, पण तो उद्धव ठाकरेचा आणि ज्या पद्धतीने पक्ष सांभाळायला हवा होता त्या पक्षाच्या नेत्याचा हा दोष आहे. नमस्कार.